नमस्कार. अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आज आहे 9/12/2023. जे काही मागे आंदोलन झालं 24 तारखेपासून 25 तारखेपासून पुणे आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन होतं आणि त्या आंदोलनात आयुक्त साहेबांनी आणि जे काही शासन आहे त्यांनी आपली शिक्षक भरतीचे रेफरन्स 9 तारखेपर्यंत येतील. आज 9 तारीख आहे आणि जे काही मंत्री आहेत शिक्षण मंत्री त्यांनी 5 तारीख दिलेली होती. दोघीही जे काही आश्वासनं आहेत ते आश्वासनं खोटे ठरलेले आहेत असं मला वाटतं. कारण काही ना काहीतरी परिपत्रक लेखी वगैरे आलं असतं, पण तसं काहीच होणार नाही. यामागचं कारण हे आहे की आंतरजिल्हा बदलीचा जो काही 6वा टप्पा आहे आणि नवीन मुदत दिलेली आहे शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी नोंदणी करण्याची, त्याचं पोर्टल अद्यापही सुरू झालेलं नाही. आज एक बातमी पेपरामध्ये वाचली आणि त्या बातमी वाचून 15 डिसेंबरपर्यंत त्यांना तोंडी मुदत दिलेली आहे. पण कागदाशिवाय लोक काम करत नाही किंवा कागद आल्याशिवाय, परवानगी मिळाल्याशिवाय, सूचना कागदावर मिळाल्याशिवाय लोक काम करत नाही किंवा तोंडी कितीही सांगितलं तरीही कामकाज होत नाही. लेखी तुम्ही किती परिपत्रकं काढले तरी कामकाज हे वेळेवर झालेलं नाही. महाराष्ट्राची ही दुर्दशा आहे की वेळेवर कामं होत नाही. असो, मला असं म्हणायचं आहे की 15 डिसेंबर ही फॉर्म भरण्यासाठी शेवटची मुदत त्यांना अंतिम दिनांक दिलेला आहे. पण त्यामध्ये ते काम वेळेवर झालं पाहिजे, वेळेवर नोंदणी झाली पाहिजे, त्यांना सूचना दिल्या पाहिजे. पोर्टल उपलब्ध केलेलं आहे पण त्यावर नोंदणी अजून सुरू झालेली नाही. तर जे पण काही आता आंदोलन होणार आहे 11 तारखेला 11/12/2023ला नागपूरला यशवंत स्टेडियमला बरेच मोर्चे, बरेच आंदोलनं आहेत. त्यामध्ये शिक्षक भरतीचे जवळजवळ 3 आंदोलनं आहेत. एक युनिक अकॅडमीचे राऊत सर आहे त्यांचं आहे, मगर सरांचं आहे, DED BED स्टुडंट असोसिएशन्स जी काही संघटना आहे शिक्षक भरतीसाठी लढते आहे. याआधी 2 आंदोलनं त्यांनी शिक्षक भरतीसाठी केलेले आहेत. त्यानंतर युवाशाहीच्या मॅडम आहेत त्यांचं आंदोलन, तुषार देशमुख सर तिथले आता आंदोलन करते आहेत. तर मागण्या ह्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या आहेत. अजून राऊत सर यवतमाळचे युनिक अकॅडमीचे जे काही सर आहेत राऊत सर, त्यांच्या अजून मागण्या काय आहेत ते कळू शकलेलं नाही किंवा आंदोलन करायचं की नाही हे अजून त्यांचं ठरलेलं नाही किंवा मला माहीत झालेलं नाही. तर जी मोजक्याच अशा मागण्या आंदोलनात हव्यात की त्या पूर्ण होतील आणि सर्वसमावेशक मागण्या एकच आहे की मला काय वाटतं की आंतरजिल्हा बदली ही लवकरात लवकर पूर्ण व्हावी. त्यांना पोर्टल उपलब्ध करून द्यावं, त्यांच्यासाठी जी काही माहिती भरायची आहे ती लवकरात लवकर त्यांना उपलब्ध करून द्यावी आणि जी काही मुदतवाढ त्यांना देत आहेत पुन्हा पुन्हा ती मुदतवाढ मिळू नये. त्याशिवाय आंतरजिल्हा बदली झाल्याशिवाय आपले किती रिक्त जागा आहेत किंवा किती रिक्त पदं आहेत, आपली जाहिराती येणार नाहीत किंवा आपल्याला परफॉर्मन्स येणार नाही. आता 2023ला आंदोलनं का होत आहेत तर आपली शिक्षक भरती व्हावी आणि जे काही 13 ऑक्टोबरला इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यमाचं परिपत्रक आहे ते रद्द व्हावं. त्याबद्दल मी काहीच बोलणार नाही कारण ते केंद्र स्तरावर केंद्र शाळेवर एक शिक्षक तो समुपदेशन करणारा देणार आहेत आणि ते त्रिकलाबाधित सत्य आहे असं मला वाटतं. कारण शासन हे कुठल्याही प्रकारचं त्याबद्दल काही त्यात बदल करू शकतं किंवा काही परिपत्रक त्याबद्दल येऊ शकतं असं मला वाटत नाही. म्हणून तो मुद्दा न घेतलेलाच बरा. कारण आता सर्वसमावेशक सगळ्यांना असं वाटतं आहे की आंतरजिल्हा बदली लवकरात लवकर झाली पाहिजे. मलाही तेच वाटतं की आंतरजिल्हा बदली जो काही 6वा टप्पा आहे, जो काही 30 तारखेपासून 30 नोव्हेंबरपर्यंत जो काही भरतीचा 2022ला ज्यांनी फॉर्म भरलेला होता ते शिक्षक एका वर्षापासून त्यांच्या बदलीची वाट बघत आहेत. ती बदली
जोपर्यंत नवीन शिक्षक मिळत नाही तोपर्यंत त्यांना तो जिल्ह्याची शाळा, तो वर्ग, जो काही वर्ग त्यांना मिळालेला आहे तो वर्ग ते सोडू शकत नाही आणि ते त्यांच्या जिल्ह्यात जाऊ शकत नाही. म्हणून ते पण शिक्षक भरती लवकरात लवकर व्हावी ही वाट बघता आहेत. पण त्यांना पोर्टल उपलब्ध करून कधी देतील? मग त्यासाठी शासनावर दबाव आणावा लागेल. म्हणून मग कोणता मुद्दा महत्त्वाचा आहे आंदोलनासाठी? तर आंतरजिल्हा बदली तुम्ही लवकरात लवकर करा. आणि लवकरात लवकर म्हणजे तरी त्या गोष्टीला 8 दिवस लागतील, पण त्यांना पोर्टल उपलब्ध करून दिलं पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी ती प्रोसेस लवकर व्हावी. कारण मला असं वाटतं की फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागते आहे. म्हणजे 26 जानेवारीनंतर आचारसंहिता लागू शकते किंवा त्याआधी पण लागू शकते. मग आपली आचारसंहितेत शिक्षक भरती सापडावी का? जर आचारसंहितेत शिक्षक भरती सापडली तर 2 वर्ष शिक्षक भरतीची वाट बघायची नाही. आणि आंदोलनात 3 किंवा 2 होऊ शकतात. त्यामध्ये विद्यार्थ्यांना असं वाटतं की आता कुठे सहभागी व्हावं. तर तुम्हाला जे पण कोणी मला ऐकत असेल त्यांना माझे मतं पटतील की आंतरजिल्हा बदलीचा टप्पा व्हावा आणि जास्तीत जास्त संख्येने आपल्या शिक्षक भरतीच्या जाहिराती याव्यात आणि जास्तीत जास्त रिक्त जागांची भरती ही झाली पाहिजे. 80% तर देणार नाहीत, मला माहिती आहे. काही माझ्या माहितीप्रमाणे मला जेवढं माहीत झालेलं आहे की काही जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदांच्या शाळा कोणी 80% मागणी केलेली आहे की आम्हाला 80% शिक्षक भरती हवी, कोणी 40% केलेले आहे, कोणी 50% केलेले आहे. त्यांच्या परीने त्यांना किती शिक्षक हवे त्यांची मागणी त्यांनी केलेली आहे. म्हणजे तेवढ्या जागा त्यांनी पोर्टलला नोंदवलेल्या आहेत. मग 80% मिळतील का? मला नाही वाटत की 80% प्रत्येक जिल्ह्यातनं शिक्षकांची गरज सगळ्यांनाच आहे. शिक्षक भरतीची गरज सगळ्यांनाच आहे. रिक्त पदांची भरती करायचीच आहे. पण त्यासाठी आपण स्वतः अभियोग्यताधारक काही कारणीभूत आहेत त्यासाठी की काहीतरी मुद्दा उकरून काढावा, काहीतरी नवीनच मागणी करावी. मला पण माहीत आहे, मी असं काही कोणाबद्दल चुकीचं बोलत नाही किंवा मी कोणाला ट्रोल पण करत नाही. पण मला असं वाटतं की आंतरजिल्हा बदली झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारची भरती होऊ शकणार नाही किंवा शासन भरती करणार नाही. कारण हे बघा, आता उदाहरणार्थ कोकण विभाग आहे. काही शिक्षक हे कोकणामध्ये नोकरी मिळावी म्हणून गेले 2019ला किंवा 21ला असेल भरती त्यांची झाली, ते कोकणात गेले. आता त्यांना कोकणामध्ये नाही आवडत तिकडचं वातावरण किंवा तिकडचं वातावरण काहींना सूट होत नाही किंवा काहींचे आईवडील हे इकडे इतर जिल्ह्यांमध्ये आहेत. मराठवाडा झाला, खान्देश झालं, त्यानंतर इतर जे काही जिल्हे आहेत ते आहेत. तर त्यांना आंतरजिल्हा बदलीची शेवटची संधी आहे. नंतर जिल्हा बदली होईल याची गॅरंटी नाही, म्हणून ते जिल्हा बदलीसाठी अर्ज करण्यासाठी उत्सुक आहेत आणि ते आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी आतुर झालेले आहेत. तर ही आंतरजिल्हा बदलीची जी काही प्रोसेस आहे ती झाल्याशिवाय आपल्याला जागा या कळणार नाहीत आणि त्या जागा कळण्यासाठी आंतरजिल्हा बदली होणे खूप गरजेचं आहे. इतर ज्या काही मागण्या आहेत त्या चुकीच्या नाहीत, पण त्या पूर्ण होतील ही पण शाश्वती कोणी देणार नाही. आता 80% पदभरती तर होणार नाही, त्यापेक्षा कमीच होईल. त्यानंतर आपण जर शासनावर जास्त दबाव टाकत गेलो तर जेवढ्या पण जागा मिळतील तेवढ्या पण मिळणार नाही, त्यापेक्षा कमी पण मिळू शकतं. काही सांगता येत नाही. घाई गडबड करून मजा नाही. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीचा टप्पा पूर्ण व्हावा ही एक मागणी हवी. लवकरात लवकर व्हावा आणि 31 डिसेंबरपर्यंत आपली शिक्षक भरतीची प्रोसेस परफॉर्मन्स देऊन याद्या जाहीर कराव्यात किंवा 80% जेवढ्या येतील तेवढ्या येतील. आपण नाही लागलो, कमीवाले लागले चालतील, माझ्यापेक्षा जास्त मार्क असलेलेच, पण एकदाची शिक्षक भरती झाली पाहिजे. कारण बघा, इतर जे काही जगातले लोक आहेत, जगातले म्हणण्यापेक्षा प्रत्येक जिल्ह्यातले आजूबाजूचे वातावरणातले नातेवाईक असतील, घरातले असतील, फार कंटाळलेले आहे. लोक शिक्षक भरतीची वाट बघून कंटाळलेले नाहीत, पण इतरांचे जे काही तोडके मोडके प्रश्न असतात, तुम्हाला नोकरी कधी मिळणार आहे, मग तुमची शिक्षक भरती झालेली नाही का, मग तुमची शिक्षक भरती कधी होणार आहे, मग अजून तुम्ही एकटेच आहात का, तुम्ही संसाराला लागलेले नाहीत का,
अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांचं उत्तर काय द्यावं हे सध्या तरी प्रत्येक अभियोग्यताधारकाला जड आहे जाणं काय उत्तर द्यावं. आता काही जण 2-2 लेकरांचे बाप आहेत, त्यांनाही वाटतं आपल्याला नोकरी मिळाली पाहिजे, पण आंतरजिल्हा बदलीचा टप्पा होत नाही आणि त्यामुळे आपल्याला रिक्त जागा समजत नाही. तर मला इतकंच वाटतं की आपली शिक्षक भरती ही लवकरात लवकर झाली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की जे नागपूरच्या आसपास राहतात किंवा ते जाऊ शकतात, त्यांनी 11 तारखेला नागपूरला यशवंत स्टेडियमला तुम्हाला ज्यांना पाठिंबा द्यायचा त्यांना द्या. तुम्ही आंदोलनात नक्कीच सहभागी व्हा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.